नमस्कार, मी श्रुती माने आपल्या सर्वांचं स्वागत करते महिला दिन विशेष या कार्यक्रमात. BR न्यूज चॅनल प्रस्तुत महिला दिन विशेष या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन महिलांची मुलाखत घेतोय. विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी किंवा सर्वसामान्य महिला यांची आपण मुलाखत घेत आहोत आणि त्यांची दिनचर्या काय आहे हे जाणून घेत आहोत. आज आपण आलेलो आहोत डॉक्टर नेहा सिंग रोडा ह्या हिलिंग हँड फिजिओथेरपिस्ट आहे. त्यांचं क्लिनिक आहे हिलिंग हँड नावाचं. त्या गेल्या सोलापुरात 7 ते 8 वर्ष झालं हे थेरपिस्ट सेंटर चालवत आहेत. तर आज आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या दिनचर्याची त्यांचं दिनचर्या काय आहे, त्यांची दिवसाची सुरुवात कशी होते किंवा सर्व गोष्टी त्या कशा मॅनेज करतात हेच आपण महिला दिन विशेष या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. महिला दिन विशेष या कार्यक्रमात आज आपल्याकडे आपल्यासोबत एक आगळीवेगळी महिला आहे जी स्वतःही फिट आहे पण दुसऱ्यांनाही फिट ठेवायचा प्रयत्न करते. खूप मेहनतीचं काम घेते अशी ही आपली आजची रणरागिणी म्हणजेच डॉक्टर नेहा सिंग रोडा. तर आज आपण त्यांच्या क्लिनिकमध्ये आलेलो आहोत. तर आपण त्यांच्याशीच गप्पा मारूयात. मॅम, महिला दिन विशेष या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. येस, ओळख करून द्या तुमची. नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर नेहा सिंग रोडा आहे. मी फिजिओथेरपिस्ट आहे. माझ्या MPT ऑर्थोपेडिकमध्ये झालं आहे फिजिओथेरपीमध्ये आणि तसंच मी COMT ऑस्टिओपॅथीचा एक डिप्लोमा कोर्स UK केलेली आहे आणि त्याचाच फायदा सोलापूरकरांना मी खूप देत आहे गेले 3-4 वर्षापासून. आणि माझ्या हॉस्पिटल हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी व आयुर्वेदा सेंटर गेले 10 वर्षापासून सोलापूरमध्ये आहे आणि ह्या क्लिनिकचे माध्यमातून भरपूर मणक्यांचे, सांध्यांचे आजारांचे पेशंटला मी बिना ऑपरेशन, बिना गोळी औषध बरं केलेलं आहे. आणि तसंच आज पण माझं हे कार्य सतत चालूच आहे आणि मी स्वतःला सारखं अपडेट करत असते. मी अपग्रेडेशनमध्ये बिलीव्ह करते. तर त्याचप्रमाणे सतत माझे ट्रेनिंग आणि वेगवेगळे कोर्सेस, नवीन नवीन गोष्टी शिकणं, फेलोशिप हे सगळं चालूच असतं आणि वेगवेगळे शिबिर पण चालू असतात. तर त्याच महिला दिनानिमित्त आमच्याकडे शिबिर पण आहे आणि ह्यावेळेस मी नवीन मोहीम चालू केली आहे. मी फक्त तपासणी शिबिर न ठेवताना डायरेक्ट ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक आणि हे जे मी ट्रीटमेंट करत असते फिजिओथेरपी त्याच्या ट्रीटमेंटचं कॅम्प ठेवलेलं आहे. तर 8 मार्च 2023 ला पण आमच्याकडे शिबिर आहे. ते फक्त महिलांसाठी आहे आणि 9 मार्चला सर्वांसाठी ओपन आहे. ते पण शिबिर आमच्याकडे ट्रीटमेंटचं आहे. तर तुम्ही ह्या शिबिराचा पण लाभ घेऊ शकता. नक्कीच महिलांना ह्या शिबिराचा खूप जास्त फायदा होईल. एक रुटीन चेकअप ॲक्च्युली महिला करत नाहीत, पण ह्या शिबिराच्या माध्यमातून त्या नक्कीच स्वतःचं चेकअप करतील. एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना घर, ऑफिस कसं सांभाळता किंवा तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते? दिवसाची सुरुवात मॉर्निंग 6:30 स्टार्ट होते. मुलांना शाळेला पाठवायचं असतं, त्यांना 7:30ला स्कूल जायचं असते. मग असंच किचन इज द फर्स्ट थिंग आय एंटर. तर फर्स्ट मी किचनला जाते. मुलांचा नाश्ता वगैरे तयार करायचं, त्यांना रेडी करून स्कूलला पाठवायचं. मग त्याच्यानंतर माझ्या स्वतःचं रुटीन चालू होतं. मी वॉक करते, काही एक्सरसाइज करते. तर ते माझ्या मग मुलं शाळेला गेल्यावर 8 o'clock स्टार्ट होत असतं. मग तसंच ब्रेकफास्ट, लंचची तयारी करून मग मी निघत असते माझी क्लिनिकला. हे सगळं करताना घरातल्यांचा सपोर्ट कसा मिळतो किंवा मग बरेच तुम्ही शिबिर घेत असता किंवा मग तुम्ही आता म्हटलं की स्वतःला तुम्ही अपग्रेड करत असता किंवा त्याच्यासाठी बरेचसे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतःला अपग्रेड करून नवीन नवीन गोष्टी शिकून तुम्ही इथल्या तुमच्या पेशंटसोबत तुम्ही त्यांना त्या शिकवत असतात किंवा मग त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करतात. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये तुम्हाला घरातून कसा सपोर्ट मिळतो? ॲक्च्युली माझी न्यूक्लिअर फॅमिली आहे. मी, माझे हस्बंड, माझे 2 मुलं छोटे तेच असतात. पण माझ्या हस्बंडचा सपोर्ट असतो. त्याचप्रमाणे माझे आईवडील खूप लांब राहतात MP मध्ये, पण त्यांचासुद्धा मला सपोर्ट असतो. जेव्हा मी खूप लांब कोर्सेसला जाते, जसं मी UKला गेले होते, कधी दिल्लीला जाते, कधी कुठली मोठी बँगलोर वगैरे असं लांब जाते, तेव्हा माझे आई वगैरे त्यांना बोलून घेत असते मी. मुलांना सांभाळायला माझा स्टाफ मला खूप सपोर्ट करतो आणि माझे हस्बंड मला खूप सपोर्ट करतात. त्यांनी कुठलीही गोष्टीला नको म्हणत नाही की तू कशाला जाती, कशाला शिकती, आता एवढा शिकली ना, बस कर. म्हणजे आमचे जेवढे ट्रिप्स असतात
सगळे माझे ट्रेनिंगचे ट्रिप्स असतात. आम्ही फिरायला वगैरे जास्त जात नाही. माझी जे ट्रेनिंग असते त्याच निमित्ताने कधी कधी पॉसिबल झालं तर माझे हस्बंड आणि मुलांना मी घेऊन जात असते. आणि जर मी घेऊन नाही गेले तरी पण माझे हस्बंड मुलांना बघतात, म्हणजे मेड असतात ऑफकोर्स, पण त्याचबरोबर त्यांनी पण मुलांची काळजी घेतात, सांभाळतात आणि खूप सपोर्ट असतं त्यांच्या. म्हणजे त्यांनी खूप मोटिवेट करतात की तुला काय शिकायचं शिक, म्हणजे आय एम देअर. हे खूप, आणि त्यांनी कधीही नको म्हणत नाही कुठलीही गोष्टला. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मागे माणसाचा हात असतो, आपल्याला कळतंय. प्रत्येक माणसाच्या मागे स्त्रीचा हात असतो हे माहितीच आहे. पण इथे तुम्हाला घरातले बरेच सगळे सपोर्ट करतात. स्पेशली तुमचे मिस्टर तुम्हाला खूप सपोर्ट करतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही स्वतःसाठी मी टाईम कसा काढता? हा खूप डिफिकल्ट आहे. मधी मी सुद्धा स्वतःला इम्पॉर्टन्स देत नव्हते आणि हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. वी शूड व्हॅल्यू आवरसेल्व्स, आवर बॉडी. जर मी फिट राहील तर मी माझे पेशंट्सला फिट ठेवू शकते. तर मधी असं खूप कामचा लोड झाला होता. मी स्वतःला वेळ देत नव्हते. मग मला वाटलं की नाही, मला स्वतःला वेळ द्यायलाच पाहिजे. मग मी आता मुला गेल्यानंतर 8 to 9 हे स्वतःलाच वेळ देते. मी वॉक करते, माझ्या एक्सरसाइज करते, मेडिटेशन करते. जे पण मला स्वतःसाठी करायचं आहे, माझी रीडिंग असते काय पण ते मी स्वतःला तेवढी वेळ देतच असते. आता सध्या स्टार्ट केलेलं आहे. गुड. म्हणजे स्वतःचा मी टाईम तुम्ही काढत आहात. एक महिला म्हणून काम करत असताना वेगवेगळे अनुभव येतात, किंवा मग तुमचा काही असा वेगळा अनुभव आहे का? किंवा वेगवेगळे पेशंट किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाता. मग एक महिला म्हणून काही वेगळी वागणूक किंवा एक वेगळा फील किंवा बघण्याचा दृष्टिकोन असा काही अनुभव आलेला आहे का? येस, महिला म्हणून नॉट ओन्ली माझ्या हॉस्पिटलमध्ये पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला डेफिनेटली अनुभव येतात. आता पण म्हणजे लोकांना असं, म्हणजे मी ऑब्झर्व केले महिला म्हणून आणि एक फिजिओथेरपिस्ट म्हणून मी जास्त म्हणणार. कारण अजूनही लोकांमध्ये फिजिओथेरपिस्टची तेवढी अवेअरनेस नाही आहे. फिजिओथेरपी म्हणजे काय आणि आम्ही किती मॅजिक करू शकतो ते त्यांना कल्पना पण नाही आहे. तर ते त्यांची म्हणजे त्यांच्या नॉलेज कमी आहे, मी हे बिलीव्ह करते. पण काय होतं आहे की मी आतासुद्धा ऑब्झर्व केले की लोकं डिफरन्शिएट करतात की फिजिओथेरपिस्ट आहात, ते MBBS डॉक्टर आहे. म्हणजे जीव वाचवणारा जे डॉक्टर असतो त्याची व्हॅल्यू खूप करतात. पण त्या जीवनमध्ये रंग भरणारा जे फिजिओथेरपिस्ट असतो, म्हणजे एखाद्या पेशंटला तुम्ही इमॅजिन करा, लकवा झाला, ठीक आहे, त्याचा जीव वाचला, पण तो एक डेड बॉडीसारखा बेडवरच पडून आहे. तो स्वतः जेवू शकत नाही, उठू शकत नाही, बसू शकत नाही. त्याच्या सगळे नॅचरल जे नित्यक्रिया आहे सगळी बेडवर चालू आहे. तरी पण एक फिजिओथेरपिस्ट त्याला उभा करतो, चालवायला लावतो. एक लहान मुला जसं होतं आहे त्याप्रमाणे त्याला हात धरून चालायला लावतो आणि परत त्याला एक नवीन जीवन देतो आणि परावलंबी करतो. तरी पण एक फिजिओथेरपिस्टची व्हॅल्यू कमीच आखली जाते. आणि एक जे MBBS डॉक्टर्स आहेत की त्यांनी जीव वाचवलेत, त्या डॉक्टर मला वाचवलेत, हे नेहमी त्यांच्या तोंडात नाही येत आहे, पेशंटचे सुद्धा. आणि जो फिजिओथेरपिस्ट त्याला चालवतो, त्याला एक नवीन लाईफ देतो, त्याच्या नाव कुठेतरी येत नाही. हे मला एक वाटतं आहे. आणि ॲज अ वुमन तर डेफिनेटली खूप चॅलेंजेस येतात. डिफरन्शिएशन होतच असतो, अजूनसुद्धा चालू आहे. आपल्याला खूप स्वतःला प्रूव्ह करावं लागतं आहे. आणि जसं आपण कुठे पण गेलो, एक माझे खूप हे अनुभव आहे. कारण हे सगळे चॅनलमध्ये बघतात म्हणून मी सांगणार. हे गोष्ट माझ्या मनात आली. मी एकदा कुठला तरी इश्यू झाला होता, मग मी पोलीस स्टेशनला गेले. तर तिथे महिला असून त्या लेडी मला म्हणले, तुमचे हस्बंड आले नाही का? तर माझा प्रश्न काय होता, का मी आय एम नॉट सफिशियंट? माझे कुठले राईट्स नाही आहे? माझे हस्बंड म्हणजे आले तर माझी एक वेगळी व्हॅल्यू होणार, नाहीतर ही महिला काहीतरी वेगळी आहे, असं त्यांच्या एक वेगळाच हे होता बोलायचं पद्धत. म्हणजे माझे स्टाफ गेले, हे गेले, नाही त्याची काय व्हॅल्यू नाही आहे. तुमचे हस्बंड नाही आलेत का? सर येत नाही का तुमच्याबरोबर का? म्हणजे मी स्वतः एज्युकेटेड आहे. जर तुम्ही विचार करा, मी एवढी हायली क्वालिफाईड लेडी आहे, माझं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, मी एकटी हॉस्पिटल चालवते, तर माझ्याशी जरा असं आत्तापर्यंत एक लेडी स्वतः असं बिहेव करते, तर तुम्ही विचार करा, जे बिचारे लेडीज शिकलेले नाही आहेत किंवा अनएज्युकेटेड आहेत, खेडेचे आहेत, का त्यांच्याबरोबर कसं व्यवहार ते करत असेल, ते मला त्या दिवशी
वाटलं की एक महिलाबरोबर आजही लेडीज स्वतः असं डिफरन्शिएट करतात. जर आपण कुठले कार्यक्रमला एकटं गेलो, तुम्ही एकटा आला, सर येत नाही, त्यांचे स्वतःचे काम आहेत, माझी स्वतःची एक ओळख आहे, लाईफ आहे, माझं स्वतःचे एक हॉस्पिटल आहे, तरीसुद्धा आत्ताही ह्या प्रश्न विचारले जातात एक महिलाला. हे खूपच म्हणजे दुःखाची गोष्ट आहे माझ्यासाठी, की म्हणजे अशी मेंटॅलिटी आता आपण म्हणतो 21st सेंचुरी आहे, महिला कुठे कुठे चालली आहे, काय काय काम करते आहे. आणि मी UKला एकटी जाऊन आली आणि मला इथे विचारतात की तुम्ही एकटे आलात का, सर नाही आलेत का, हे नाही, म्हणजे त्यांच्या विचाराच्या हे वेगळंच असतो नजरिया, हे मी ऑब्झर्व केले. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, पण तुम्ही खरंच एक महिलांसाठी उदाहरण आहात, की बाबा नाही मीही शिकेन किंवा मी ज्या काही गोष्टी शिकल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवेन आणि त्यांचंही भलं करेन. महत्त्वाचा प्रश्न, महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी काय करावं, म्हणजे तुमचं वैयक्तिक मत ह्यामध्ये काय आहे? खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. महिलांमध्ये आता तर खूप अवेअरनेस आली आहे डेफिनेटली, पण आधी कसं असायचं की माझ्या वडिलांकडे खूप पैसे आहे, मग मला काय गरज आहे काम करायची. नंतर त्यांनी काय विचार करायचे की नाही, मी नवरा पैशाला बघणार आणि मला काय गरज आहे काम करायची. बट नाही, मला एकच सांगायचं आहे महिलांना की तुम्ही कितीही मोठे पैशाची घराची तुमची म्हणजे असू द्या, तुमच्या बॅकग्राऊंड काहीच असू द्या, तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायलाच पाहिजे. कारण मी स्वतः बघते, माझं हॉस्पिटल आहे, खूप रिच फॅमिलीवरनं महिला येतात आणि त्यांनी ट्रीटमेंट घेत नाही. नाही, माझा नवरा म्हणतं एवढेच पैसे तू खर्च करू शकते तुझे ट्रीटमेंटवर, एवढा महाग ट्रीटमेंट का, एवढे पैसे कशाला घालायचे आहे, तुला एवढा त्रास आहे का. तुम्ही कितीही आणि श्रीमंत लोकांमध्ये मी ही जास्त बघते, तर ती महिलाची मेंटल स्टेट मी इमॅजिन करते की ते ट्रीटमेंटसाठी सुद्धा त्याला पैसे खर्च करायचे, तर त्याला घराची परवानगी घ्यावी लागते, त्याला सगळे डिटेल्स दाखवावे लागतात. त्यांनी असं सगळं आमच्याकडनं लिहून जातात की ह्यांना हे प्रॉब्लेम आहे, मला घरी दाखवायचं आहे, सगळी परवानगी घ्यायची आहे, मग मी ट्रीटमेंट घ्यायला येणार. किंवा खूप श्रीमंत मुलं असतात आणि त्यांची आई असती, त्यांनी तर पैसे हार्डली एखादं चांगले एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे, जे मुलं म्हणतात मॅडम किती पण पैसे घ्या, काय पण होऊ द्या, किती दिवस लागू द्या, माझी आईला बरं करा. असे खूप खूप कमी मुलं भेटतात, पण बाकीचे आईवडील अक्षरशः माझ्याकडे येऊन रडतात की आमचे मुलं बघत नाही, पैसे देत नाही. तर हे महिला जर सेल्फ डिपेंडंट झाली, ती कुठलीही वयाची असू द्या, तुम्ही घरात पापड बनवून, लोणचं बनवून पैसे कमवा, पण स्वतःवर निर्भर राहावा. माझी हे महिलांना आव्हान आहे, हे खूप इम्पॉर्टंट. कारण मी स्वतः बघते की त्यांनी जर मुलांवर किंवा मुलीवर किंवा नवऱ्यावर डिपेंडेंट आहेत, तर त्यांची आज काय परिस्थिती आहे की त्याने स्वतःसाठी 2 रुपये खर्च करू शकत नाही, कितीही श्रीमंत असू द्या, आणि वेळ काय सांगून येत नाही. तर फायनान्शियली इंडिपेंडेंट राहणं हे वुमनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे पुढे जाऊन. खरंच खूप महत्त्वाची माहिती तुम्ही ह्या प्रश्नातून दिलीत, की महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खरंच ही काळाची गरज बनलेली आहे आणि ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सोलापूर आणि UP MP खूप लांबचा पल्ला आहे, तर मग ते कसं काय मॅनेज? येस, डेफिनेटली हे खूप लोकांना वाटतंय आणि हे माझ्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग होतं, कारण मी लग्नाच्या आधी सोलापूरचं नाव ऐकले नव्हते, मला मराठी येत नव्हती आणि मी MP वरनं आली. इंदोरमध्ये माझं एज्युकेशन झालं होतं, मग सोलापूर एक थोडा खेडेसारखा होता आणि मी खूप डिफरंट प्लेसवरनं आले होते. पण हे असं झालं की माझी कम्युनिटी, हे पण महिलां रिलेटेडच एक स्टोरी आहे समजा, की माझी कम्युनिटी जी आहे सिंधी कम्युनिटी, आता तर खूप ॲडव्हान्स झालेत, खूप शिक्षण द्यायले, तरी पण कुठेतरी ती गोष्ट आहे की लेडीजला घरीच काम करायला पाहिजे, ही गोष्ट अजूनही आहे. तर माझी कम्युनिटीमध्ये मुलींना शिकवत नव्हते आणि माझी आईसुद्धा असंच म्हणत होती की तू शिकून काय करणार. माझी आईसुद्धा मला असं, माझे वडील होते ज्यांनी म्हणत होते नाही शिकायचं आहे आणि मी माझी मुलीला सेल्फ डिपेंडेंट करणार. माझी आई पण म्हणत होती की काय करून शिकणार. तर म्हणजे असं हे परिस्थिती आमची कम्युनिटीमध्ये होती. तर आमची कम्युनिटीमध्ये मी जेव्हा फिजिओथेरपिस्ट झाले, तर मला एज्युकेटेड मुलंच भेटत नव्हते लग्नासाठी आणि जे बघत होते ते म्हणत होते मी तुला काम करायचं आम्ही अलाउ करणार नाही. म्हणजे MBA मुलं, ही मानसिकता आहे एक फिमेलसाठी. MBA मुलं होते, कोण CA होते, कोण खूप हाय
बिझनेसमॅन होते, खूप रिच माझ्यासाठी ते लग्नाचे स्थळ म्हणतात, येत होते. पण ते काय म्हणत होते, आम्ही ह्याला काम करू देणार नाही, आम्हाला एज्युकेटेड मुलगी पाहिजे, पण आम्ही त्याला काम करू देणार नाही. म्हणजे शोपीस पाहिजे त्यांना, सोसायटीला दाखवायला की आम्ही बघा डॉक्टर मुलीशी लग्न केलो, पण तुला काम करायची काय गरज आहे, आमच्या घरात पैसे आहे, सगळं आहे, मी स्वतः काम करतो, एवढं कमवतो. मग माझे वडील म्हणले, नाही, मी कमी पैशाच्या घरात मुलगी देणार, पण अशी मेंटॅलिटीचे. आणि हे माझे वडिलांचं खूप कौतुक आहे की त्यावेळेस आम्हाला काय एवढं कळत नव्हता. जर त्यांनी फोर्स केले असते तर आम्ही त्याच ठिकाणी लग्न केलं असतो, पण त्यांनी ते गोष्ट तेव्हा समजत होते. रिअली आय एम थँकफुल टू हिम. तर माझे वडील म्हणले की मी अशी ठिकाणी माझी मुलीचं लग्न केलं नाही, ती लग्नानंतर काम करणार, त्याला जेवढी इच्छा आहे त्यांनी करणार. असं नाही की क्लिनिकच काढायचं हेच करायचं, पण त्याला जर जॉब करायचं स्वतःला तर करणार. असं बाउंडेशन त्यांच्याकडनं नाही असायला पाहिजे. ही गोष्ट झाली. मग आम्ही ऑनलाईन वगैरे पण काही ठिकाणी टाकलो होतो. मग ह्यांच्याकडनं कॉल आला सोलापूरवरनं, आणि मग इथे सगळं बोलणं झालं माझे वडिलांचं. मग इकडनं असं झालं की नाही, आम्ही काम करायला परवानगी आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही. फॅमिली खूप मीडियम होती. मी आणि माझे हस्बंड, म्हणजे आमच्याकडे काहीच नव्हतं. लिटरली आमच्याकडे 10 रुपीज पण नव्हते एका टायमाला. आम्ही एवढं कष्ट करून दोघं मिळून वर आलो. पण एक हे होतं की आम्ही दोघांना स्वतःला प्रूफ करायचं आहे. मग हे चांगले फेज होता. म्हणजे ते स्ट्रगल पण आमचं खूप चांगलं होतं, कारण आम्ही दोघं मिळून एकमेकाला सपोर्ट करून इथपर्यंत आलो. तर असं माझं लग्न झालं, कारण इथे मला काम करायची परवानगी होती, त्यामुळे मी एवढं लांब आले आणि सोलापूरला आले. मग इथे पण खूप स्ट्रगल होता, शिकायचं, करायचं, मराठी शिकायचं फर्स्ट. असं खूप, म्हणजे अजूनही हे एक इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगणार की डिस्क्रिमिनेशन खूप होतं महाराष्ट्रामध्ये पण. सुरुवातीला आले मी, ठीक आहे, डिस्क्रिमिनेशन होत होता. आता सुद्धा सोशल मीडियाला वगैरे मी व्हिडिओ टाकताना लोक असं कमेंट करतात की आम्ही परप्रांतीय लोकांना सपोर्ट करत नाही. म्हणजे मेंटॅलिटी अशी आहे, काम करताना खूप चॅलेंजेस फेस करावे लागतात आपल्याला. नाही, पण सोलापूर हे खरंच एक मायेचा पदर आहे आणि ते मायेचा पदर सोलापूर सगळ्यांना ओढून त्याच्यामध्ये सामावून घेतं. आणि तुमचा हा प्रवास आमच्या प्रेक्षकांना खरंच खूप मोलाचा आणि एक आदर्श निर्माण करणारा आहे. तुमची स्टोरी खूप छान आहे. एक महिला स्वतःचं घर, स्वतःचं ऑफिस, म्हणजे शून्यातून काय सुरुवात होते किंवा ती शून्यातून काय विश्व घडवू शकते, हे खरंच आपण नेहा मॅमकडे पाहिल्यानंतर आपल्याला ते जाणून येतं. फिजिओथेरपी नक्की काय आहे किंवा त्यात कोणते आजार येतात किंवा त्यात काय उपचार केले जातात, ह्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सांगा. कारण की बरेचसे गैरसमज असतात की बाबा नाही, आपण पाठ जरी दुखायला लागली तरी आपण नॉर्मल डॉक्टरकडे जातो किंवा काही होतं किंवा फ्रॅक्चर झालं तरी आपण नॉर्मल चालू असतं. पण एक्झॅक्टली कशाची ट्रीटमेंट आपण कशावर केली पाहिजे, त्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. येस, डेफिनेटली. तर फिजिओथेरपी हे एक भौतिक चिकित्सा क्षेत्र आहे. ह्यामध्ये भरपूर ट्रीटमेंट पद्धतीचा समावेश आहे. त्यामध्ये आम्ही मशीनचा वापर करून, हाताद्वारे वेगवेगळे टेक्निक्सचा वापर करून, एक्सरसाइजद्वारे पेशंटला बरं करतो. तर ह्यामध्ये जे आजार असे आहेत जे गोळी औषधांनी बरं होत नाही, जसं की मणक्याचे आजार आहेत, सांध्यांचे आजार आहे, मायग्रेन आहे, स्लिप डिस्क आहे, ज्यामध्ये डॉक्टर ऑपरेशन सांगतात आणि पेशंट खूप वर्षानुवर्ष गोळी घेऊन वैतागलेले असतात. मी असं म्हणत नाही की पेन किलर घ्यायलाच नाही पाहिजे, पण तुम्ही जर डॉक्टरला जाऊन विचारलात तर त्यांनीसुद्धा सांगणार की पेन किलरची एक ठराविक वेळ असते काम करायची. जर तुम्हाला कुठली इंजुरी झाली, काय ताण बसला, स्नायूला काय दुखणं झालं, 7-8 ते 10 दिवस, मॅक्सिमम 15 दिवस तुम्ही पेन किलर घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला पेन किलरची गरज पडते, म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं प्रॉब्लेम झाला आहे आणि तुम्हाला फिजिओथेरपिस्टला दाखवायलाच पाहिजे. म्हणजे 2 वीक्सचे वर एक इंजुरी म्हणजे पेन आहे, कंटिन्यू पेन किलर्स घेऊनसुद्धा तुमचं प्रॉब्लेम बरं होत नाही आहे, तर तुम्हाला फिजिओथेरपिस्टला नक्की दाखवायला पाहिजे. आणि तुम्हाला कुठलीही मसल इंजुरी झाली आहे, नर्व इंजुरी आहे, स्लिप डिस्क आहे, मणक्यांमध्ये गॅप आहे, स्पॉन्डिलोसिस, आर्थरायटिस, आमवात, संधिवात, डोकेदुखी, ह्या सर्ववर नैसर्गिक पद्धतीने, म्हणजे हाताद्वारे काही टेक्निक आहे जे मी UKवरनं शिकले, ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक, ज्याच्यामध्ये मी हाताद्वारे मणकेची गादी त्याला सगळं सेटिंग करते. त्यानंतर माझ्या न्यूट्रिशनल ट्रीटमेंटचा पण कोर्स झाला आहे, ते ट्रीटमेंट मी देत असते.
तर ह्या सगळं ट्रीटमेंटचं कॉम्बिनेशन करून आणि त्यानंतर एक्सरसाइज असे नाही की लेडीज म्हणतात किंवा पेशंट म्हणतात मी चालतो, मी घरी खूप काम करते, माझ्या तर असंच एक्सरसाइज होत असतं. तर एक्सरसाइज असे नसतात, ते सायंटिफिक पद्धतीचे एक्सरसाइज असतात. म्हणजे प्रत्येक जॉईंटचे, प्रत्येक हाडाचे वेगवेगळे एक्सरसाइज असतात आणि त्याची मजबूती आणण्यासाठी आणि त्याला परत आधीसारखं करण्यासाठी व्यायाम असतात आणि जे आम्ही इथे स्वतः करून घेतो पेशंटकडनं. तर ह्या सर्व प्रकारचा ट्रीटमेंट असतो आणि मेन ह्या ट्रीटमेंटचा बेनिफिट असा असतो की ह्याच्या कुठला साईड इफेक्ट नाही आणि रिझल्ट्स कायमचे येतात. म्हणजे तुम्हाला कुठलीही गोळी औषध न घेता आणि कुठलाही ऑपरेशन न करता एक कायमचा रिझल्ट भेटतो. तर ह्या ट्रीटमेंटची ब्युटी हे आहे. तर ज्यांना पण स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, ऑपरेशन सांगितलेलं आहे किंवा ऑपरेशन झालं आहे, लकवेचे पेशंट आहे, बेड रिडन पेशंट आहेत, संधिवात आहे, आमवात आहे, ह्या सर्व पेशंटला मी सांगणार की जर तुम्ही खूप दिवस झाले गोळी घेता तर तुम्हाला माहीत आहे की खूप दिवस पेन किलर घेतल्यावर किडनीला हार्म होतो. तर तुम्ही फिजिओथेरपी हे ट्रीटमेंट, ऑस्टिओपॅथी जे आम्ही ॲडव्हान्स ट्रीटमेंट देतो ते नक्की ट्राय करा. नक्कीच एवढी छान माहिती आणि फायदे सांगितल्यानंतर नक्कीच प्रत्येकजण आता ते अंगावर न काढता तर इकडे नक्की ह्या हिलिंग हँडला व्हिजिट करतील अशी आपण आशा करूयात. आणि मॅम, महिला विशेष या कार्यक्रमात तुम्ही तुमचा ॲक्च्युली खूप मोलाचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अँड थँक्यू. आणि पुनश्च तुम्हाला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.